तर भावानो आपण निघालो उदगीरहून एक 15 किलोमीटर दूर लोहार या गावात. आपल्याला कॉल आला होता की तुराट्यामध्ये साप आहे म्हणून. बघू त्या ह्याच्यामध्ये काय असेल बघू. एकदम प्रपूर्ण रस्ता आहे. स्पीडमध्ये आपल्याला याच्यामध्ये बघा एकदम फुल स्पीडमध्ये आपण निघालो. वाटला रोज आता वाटेमध्ये आहे ना आपण. आता आलो आपण लोहारामध्ये. आपल्याला असं कळालं की लोहाराचा पण पुढे जायचं आहे. तर एक उर्दू शाळा म्हणून आहे. त्या शाळेच्या तिथे परिसरामध्ये बघूया तिथं जाऊन. हा लोहार गाव आहे आणि पुढे आहे. चालू लोकेशनला आपण थोड्या वेळात पोहोचतो. रस्ता बघा आता कसा लागला आपल्याला. हे समोरची उर्दू शाळा, त्याच्या आसपासच कुठं तर आहे. हे उर्दू शाळा आहे बघा मित्रांनो लोहाराची. त्याचे सर्व लेडीज वगैरे आहेत. त्याच्या पण इथं कुठेतरी आहे आसपास. तिकडं आहे असं वाटतं तिकडं जाऊ. आणि पण ह्याच्या पण पुढं आहे. बघू लोकेशनवरती तर आलोत आपण थोडंच दूर लोकेशनच्या. मला वाटतं हेच आहे. आपला अंदाज चुकूही शकतो हाच आहे म्हणून, कारण आपण पहिले इथं आलो नव्हतो. बघावं लागणार. माणसं तर थांबलेले आहेत. त्यांना कॉल करून बघू त्यांनी कुठं आहेत का नाही. तर समोरच दिसलेत आपल्याला. हात केले त्यांनी हेच आहेत. त्यांनी त्यांच्याकडे साप निघाला. बघू कुठं आहे साप. लोकेशनला तर आलो. हा हो चला. रस्ता कसला आहे. हा रस्ता बघा कसा आहे. चला माहिती नाही रस्ता. ओ भाई साहब थोडा बरा लागलाय रस्ता. अरे भाई समोर तर आणि वेगळंच. आता हे शेत दिसतंय आपल्याला. शेताचा रस्ता कसा असतो बघा तुम्ही पण. एकदम बारीक कार निष्ठलं की झालं. अशामध्ये तर असे दगड येणं म्हणलं तर खूप हे आहे. आता हे ट्रॅक्टर जाऊन हे रस्ता झालेला आहे. पूर्ण शेत दिसते इथं आपल्याला. याच्यामध्ये जर आपल्याला काटा घुसला टायरेमध्ये तर टायर आपलं इथंच पंक्चर होणार. हे शेत पण व्ह्यू पण खूप भारी आहे एकदम शेतामध्ये. आता जवळपास आपण आलोत का आणि किती लांब आहे ते बघू आपण. अरे बापरे जर आपला टायर निसटलं की गेलं. आता हे ऊस वगैरे बघा तुम्ही कसे सुंदर आहे. असं ऊसाचं फूल वगैरे एकदम भारी नजारा आहे. एकदम व्ह्यू एकदम भारी आहे त्याच्यामध्ये. फोटोशूटला वगैरे असं खूप भारी आहे. आणि आता सध्या सीझन तर परडाचा आहे. आता परड आपल्याला भेटेल का नाही ते बघू. आता शेत असल्यामुळं माझा तर अंदाज रसल वायपर आणि परड जातीचा साप असेल असं वाटते मला. कारण त्यांचे मीटिंगचे टाईम आता चालू आहे सध्या. हे का आहे आणि पण पुढे आहे खूप लांब दिसते यांचं शेत. हे वाटेमध्ये ऊसाचे भारे वगैरे पडलेत. हो का, कसा आहे रस्ता.
हा पाचोळा खूप जोरात लागतो. हा खूप लोक जमा आहेत. टायर आपलं निष्ठत इथं ऊस असल्यामुळे लोकेशनला तर आलो. कुठं आहे हा? हे नाग जातीचं साप. तोंड कसं काढता येईना. आता हे पूर्ण आपल्याला काढावं लागतं. हे हा पूर्ण इलाका खूप हे दिसतोय. काढत गेल्यानं खूप लांब आहे. नाही तिथं मध्ये गेलं. तिथून हा तिथून मध्ये गेलाय. एक जण ती काढा लागते मग समजाचे. हा हे नाग आहे. हा हा छोटे बी साईज नाही. हो काय एक जण यावं लागते बघा. एक जण काय दोघं तिघं यावं लागते ते काढायला. तिकडून काढत आलं तर चांगलं आहे. हा काढावंच लागते ते. या तसं काही बी नाही. आम्ही हाव की कसं बी त्या साईडनं काढायला चालू करू. कसं पूर्णच काढावं लागतं आता आपल्याला. तिकडलं काढा मामा. इथलं काढ नका. पार तिकडून चालू करू. हा कोण आणि जाऊ की कोण तसं काय बी नाही भ्यासारखं. आम्ही हा इथं. हा तिकडून असं काढत चालू करा. लोक पण आहेत काम करणारे. तुराट्या तर लिहित. नाही तिकडून काढायला. तिकडून वरून कशाला काढलास. रागोळ आहे का हा आहे का बघा. त्याच्यानं लवकर निघते. आता शेतामध्ये रागोळ. आता हे काढायला सुरुवात झालेली आहे आपली. आता हे पार बुडापर्यंत काढावं लागते. हे सर्व कामगार लोक. या ठिकाणी इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आणि नाग असं म्हटलं जातं. एक हाय तिथून बारीक आहे. बाहेर
पत्रातलं पूर्ण खालून घ्या ऐका पोतल असं भरणे Big size Indian spectacle cougar. ऐका पोताला पकडणी द्या मोठी का भरून असं आता ते गौरचे ते नांच्याला चांगला ना ते मावशी कुठे गेले मावशी या इकडं बघा बर नाही हो साप बघा हो दे रे बाबा त्यांना दे कशात आहे लकडी पाडत बाहेर होत चलो 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 दोरी द्या मला भीती दुनियाची राहत होती मावशी कशाची कल्पना मला द्या तर
भावांनो आपण आलो मध्ये साप पकडून. बघूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हा साप पकडला आपण कोबरा या जातीचा साप. आपण आता निघालो घराकडे. बघू नेक्स्ट ब्लॉगला. जय श्रीराम.